नमस्कार मित्रांनो, तारिणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता युवराजला जे पण जे मॅडमने अटक केलेलं असतं, कारण की त्यांच्या घरामध्ये घुसून त्यांना अटक केलेलं असतं. कारण की तारिणीने सांगितलं असतं की गुलाबला मी याच्यासोबत याच्या खोलीमध्ये पाहिलं आहे, असं तारिणीने साफ बोलून टाकलेलं असतं. त्यामुळे आता युवराज जेलच्या सलाखामध्ये असतो. त्यानंतर आता युवराज जेलमध्ये असताना इकडे पद्मिनी वहिनीने पण या ठिकाणी तारिणी आणि केदारला घराच्या बाहेर हाकलून लावलेलं असतं. मात्र दयाकाकांनी त्यांना खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या दयाकाकांचं पण नाही ऐकलं आणि त्यांना आता घराच्या बाहेरच राहावं लागलं. त्यानंतर आता तारिणी विचार करते की मी जर हे सर्व नाही सांगितलं असतं तर युवराजवर अशी वेळ नाही आली असती बाहेर जायची, असं त्या ठिकाणी तारिणी स्वतःला दोष देत राहते. मात्र केदार तिला पूर्णपणे समजून सांगतो. त्यानंतर आता तारिणी म्हणते की जे मॅडमची जी पण काम करण्याची पद्धत आहे ती पूर्णपणे वेगळीच आहे, असं तिला वाटायला लागतं. कारण की त्यांनी असा तडकाफडका निर्णय नाही घ्यायला पाहिजे होता, मात्र घेऊन टाकलेला आहे. त्यानंतर तेवढ्यात त्यांना जे मॅडमचा कॉल येतो. त्यानंतर जे मॅडमचा कॉल आल्यानंतर ते बोलायला लागतात. त्यानंतर तारिणी जे मॅडमला म्हणते की मॅडम तुम्ही जे पण काही केलं हे योग्य केलं असं वाटते का तुम्हाला? त्यानंतर जे मॅडम म्हणतात तुझी का परमिशन घेऊन मला हे करायचं होतं? तारिणी म्हणते तसं नाही, तुम्ही आम्हाला पहिल्यांदा सांगायला तर हवं होतं, असं बोलते. त्यानंतर जे मॅडम म्हणते की आता ज्युनियर्सने सिनियरला विचारायचं असते का काय करायचं ते? जे मला योग्य वाटलं तेच मी केलं. अशा गुन्हेगाराला आपण खुलेआम नाही सोडू शकत आणि ते आपल्यासाठी घातक असतं, असं तारिणीला ते सांगत असतात. आणि म्हणतात की मी जे काही केलं ती माझी काम करण्याची पद्धत आहे, जे बोलते तेच करते, असं ते बोलत असतात. त्यानंतर तारिणी त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न करतात, मात्र जे मॅडम तिचं काही ऐकत नाही. त्यानंतर जे मॅडम म्हणतात की कत्री आला असेल, मी कत्रीजवळ जेवणाचा डब्बा पाठवला आहे, ते जेवण करून घ्या. त्यानंतर जे मॅडम तिला बोलतात हे बघ तू आमच्यासोबत काम करतेस या नात्याने मी तुला डब्बा नाही पाठवला, कारण की वसुधा मला माझ्या ड्युटीच्या पहिल्या दिवसापासून मला डब्बे पाठवायचे आणि तू त्याची मुलगी आहेस या नात्याने मी तुला ते टिफिन पाठवलं आहे. मी तिची तर बरोबरी नाही करू शकत, मात्र तिच्या लेकीचा सांभाळता चांगल्या प्रकारे करू शकते, असं जे बोलत असते. आता तारिणीला जे पण डब्बा पाठवलेला असतं जे मॅडमनं, आता तारिणी आणि केदारला खूप खुशी होते, कारण की जे मॅडमने स्वतः आपल्या काळजीपोटी हा कत्रीजवळ डब्बा पाठवलेला आहे. मात्र इकडे घरामध्ये आता निशी जे पण युवराज जेलमध्ये असतो, युवराजसाठी ती डब्बा भरत असते. त्यानंतर काकू पद्मिनीताईला म्हणतात की हे बघा हिचं कालपासून असंच चालू आहे युवराजबद्दलचं वागणं, आता ती काही जर झालं तर काही दिवसांनी ती वेडी होऊन जाईल, असं ते बोलत असतात. त्यानंतर पद्मिनी म्हणते की पद्मिनी तिच्याकडे रागानं बघते. त्यानंतर काकू म्हणते की वेडी नाही मला म्हणायचं, मात्र त्याच्या प्रेमापोटी हे काही ते सर्व वागत आहे निशी, असं त्या ठिकाणी वाटते. आता निशीला पद्मिनी काकू म्हणतात की निशी तू हे काय करते, कशासाठी डबा भरते? त्यानंतर निशीला वाटते की आता आपला नवरा म्हणजे युवराज अद्यापही जेलमध्ये आहे, त्याने जेवला नसेल, तो भुकेला असेल, त्यासाठी मी डब्बा घेऊन जाते, असं ते बोलत असते. त्यानंतर निशी म्हणते की मी कसं जीव आई, माझा नवरा तिथे तुरुंगामध्ये आहे आणि मला हे कसं जेवण जाईल, असं ते बोलत असतात. आणि म्हणते की आता युवराजला तिथे झोपण्याची सुद्धा व्यवस्था नसेल, कारण की युवराजला गादीशिवाय तर काही तिथे झोप येत नाही आणि मी डबा घेऊन जाईलच, असं ते बोलत असतात. आणि सोबत अंथरुणही घेऊन, असं निशी बोलत असते. मात्र तिला आता पद्मिनी काही करून थांबवते आणि म्हणते की नको तू जाऊ, असं नको करू, किती उशीर झाला तुला कळते का काही, आणि ते पोलीसवाले तुझ्यावर पण चिडतील. त्यानंतर निशी म्हणते की मी पण युवराजसोबत जेलमध्ये राहील, मात्र युवराजला सोडून मी नाही राहू शकत, असं बोलत असते. मात्र आई तिला खूप समजवण्याचा प्रयत्न करतात आणि ते खुर्चीवर बसवतात. त्यानंतर ते पद्मिनी तिला खूप समजावून सांगत असते, मात्र निशी काही ऐकायचं नावं घेत नाही. त्यानंतर काकू म्हणते की निशी बाळा तू अद्यापही काही खाल्लेलं नाही, तू थोडंसं खाऊन घ्या, असं ती बोलत असते. त्यानंतर ती काकूला पण म्हणते नाही काकू मी नाही जेवणार, आणि तिथून रागाने निघून जाते. मात्र हे सर्व करत असताना आता तारिणी आणि केदार बाहेरच आलेले असतात आणि कत्री त्यांच्यासाठी डबा घेऊन आलेला असतो. त्यानंतर कत्रीने डबा आणलेला पाहून येथे तारिणी आणि केदार म्हणतात की तू इथं काय करत आहेस, तुला जर कोणी पाहिलं तर खूप दुःख होईल असं वाटते आणि सगळ्याला समजून जाईल, असं ते वाटत असते. मात्र तेव्हा तिथे ते म्हणतात की तारिणी म्हणते या जे मॅडमचं मला तर काही समजतच नाही, एक वेळेस असं काही फॉलो करतात की ते करणं खूपच कठीण असतं आणि दुसऱ्या एका बाजूने ते खूप माया दाखवतात. त्यानंतर केदार म्हणतो की हे तुला जी माया दाखवणारे साधू सर जे मॅडम हेच तुला तुझ्या आईने जोडून ठेवलेली माणसं आहेत आणि हेच तुला तुझ्या आईच्या खऱ्या गुन्हेगारापर्यंत पोहोचवणार आहेत आणि त्यातला खळा मूळ सूत्रेदार हा युवराजच असेल, असं केदार म्हणत असतो. मात्र हे सर्व करत असताना आता तारिणी म्हणते की मला तर खूप दुःख होत आहे, असं बोलत असते. त्यानंतर म्हणते की घरामध्ये इकडे कत्रीने तर त्यांना आता जेवण हे ते वाढून ठेवलेलं असतं आणि म्हणतो की बॉस हे घ्या जेवण, मी तुमच्यासाठी बनवून ठेवलेलं आहे, असं तो डब्यामधलं काढतो आणि त्यांना टाटामध्ये देतो. त्यानंतर तारिणी म्हणते की अरे कत्री तुला समजते की नाही आमच्या घरी काय परिस्थिती चालू आहे, घरामध्ये कोण अन्नही खाल्लं नसेल आणि काकूची पद्मिनीताईची निशीची आणि दयाकाकांना आता तर बरे झाले होते आणि त्यांची पण काय अवस्था झाली असेल हे मी तुला कसं
काय सांगू, आणि त्यात तू मला म्हणतोस की जेवण कर, मी नाही जेवण करू शकत, असं ते तारेंनी बोलत असते. त्यानंतर कत्री म्हणतो की बॉस तुम्ही जर जेवण करत नसाल तर आम्ही पण जेवण करत नाही, आणि आपल्या टीम मेंबर्सपैकी कोणीही अद्यापही जेवण केलेलं नाही, असं तो कत्री बोलत असतो. त्यानंतर तारेने म्हणते की हे काय केलं तुम्ही, असं कशासाठी केलात. त्यानंतर कत्री म्हणतो की आपला टीम मेंबर ही एकच परिवारच आहे ना, आपल्या परिवारातले कोणी मेंबर जेवले नाही तर आम्हाला कसं जेवण जाईल, तो असं बोलत असतो. मात्र तारेनी त्याला काही पण करते आणि म्हणते की कत्री तू आता इथून निघ, आणि ही माझी तुला ऑर्डर आहे, तुला इथून जावंच लागेल, आणि हे जेवणाचा डब्बा पण तू घेऊन जा. मात्र तेवढ्यात तिथे पद्मिनी काकू आलेली असते आणि म्हणते की ते दोघे कुठे आहेत, मी जरा बघते, आणि बाहेर येते आणि त्या ठिकाणी दरवाजा उघडते. दरवाजा उघडल्याबरोबर तिथे त्याला तारिणी आणि केदार दिसतात, कारण की तारिणीने तोपर्यंत कत्रीला तर काढून दिलेलं असतं. त्यानंतर पद्मिनी काकू यांना म्हणते की तुम्ही कसे जासाल इथून, इथं चिटकलेले आहेत का या घराला, अद्यापही कुठे गेले नाहीत का, असं ते बोलत असते. तुम्हाला तानाच आश्रमात याच्यात जायचं होतं ना, मग तिकडं कशाला थांबलात, असं ते बोलत असते. त्यानंतर तारिणी म्हणते की आम्ही आमच्या या घराची आमची नाती जुडलेली आहेत, आम्ही कसं काय कोणाला सोडून जाताल, असं ते बोलत असते. त्यानंतर पद्मिनी म्हणते की तू तर सांगूच नको नात्याचं का आहे ते, जे काही केलंस ते आज त्याची तू परतफेड कशी काय करणार, असं ते बोलत असतात. आणि तुम्ही या घराला चिटकलेली गोचिड आहेत, गोचिड किती तुम्हाला काही पण करा, तुम्ही इथून निघून जाणारच नाहीत, असं बोलत असतात. आणि म्हणते की तारिणी तुला याची परतफेड तर हे करावंच लागणार आहे, आणि तुला मी अशी शिक्षा देईल की नाही तू कधी त्याला विसरणार सुद्धा नाही, असं त्या तारिणीला आणि केदारनाला पद्मिनी काकू बोलत असते. आणि पुन्हा एकदा घराचे दरवाजे हे लावून घेते त्यांच्यासाठी. त्यानंतर आता इकडे जे युवराजकडून जे पण काही त्याने गुन्हा केलेला आहे तो वधून घेण्यासाठी त्याला जिथे पण अटक केलेली आहे त्या ठिकाणी जाते. त्यानंतर युवराज म्हणतो की तुम्ही काय करत आहे इथे कशासाठी आलेले आहेत, आणि मला कशाला अटक केलेली आहे, मी काही गुन्हेगार नाही, आणि त्या गुलाबसोबत माझे काही संबंध नाही, ते असं निशीला गुलाबला माझा काही संबंध नाही, असं ते बोलत असतात. आणि म्हणतात की मी काही केलेलं नाही, तुम्हाला इथं कशासाठी अटक केलेलं आहे, असं जया जगताप मॅडमला तो बोलत असतो. त्यानंतर जया जगताप मॅडम म्हणतात की अरे तू कशाला घाबरतोस, मी तुझ्याकडून काही वधून घेणार आहे, असं ते बोलत असतात. आणि त्याला वेगवेगळ्या प्रत्येकाचे बांबू दाखवत असतात आणि म्हणतात की तू सरळ सांगतो की ह्या प्रत्येकाचा यूज मला करावा लागेल, असं ते बोलत असतात. त्यानंतर आता इकडे युवराज खूपच घाबरलेला असतो. त्यानंतर जया जगताप मॅडम म्हणतात की मी तुला 3 ऑप्शन देते, एक तर तू गुलाबसोबत तुझे काय संबंध होते ते मला सर्व काही सांगून टाक. त्यानंतर युवराज म्हणतो की नाही माझे काही संबंध नव्हते त्याच्यासोबत, असं तो बोलत असतो. त्यानंतर जया जगताप मॅडम त्याच्यावर चिडतात आणि त्यातली जी पण त्यांच्या पॉकेटमधली गन असते ते काढतात आणि त्याच्यावर गन ताणतात आणि म्हणतात की आता माझ्याजवळ हा दुसरा पर्याय आहे. त्यानंतर युवराज आता बेंचच्या मागे पूर्णपणे लपून बसलेला असतो. त्यानंतर जया जगताप मॅडम म्हणतात की अरे तू ते बघितलं नाहीस का, एखाद्या गुन्हेगाराला पोलीसवाले सोडून देतात आणि तो जीवाच्या आकांताने जीव वाचवण्यासाठी खूप धावत असतो आणि एखाद्याची गोळी बंदुकी त्याच्या छातीमध्ये घुसते आणि तो मरून जातो. त्यानंतर युवराज म्हणतो की तुम्ही माझा एन्काउंटर करणार आहे. जया जगताप म्हणतात हां यस करेक्ट, हेच मी करणार आहे. त्यानंतर युवराज म्हणतो की नाही असं तुम्ही करू शकत नाहीत कारण की ते तुमच्या कायद्यात बसत नाही. त्यानंतर जया जगताप मॅडम म्हणतात की जे बोलते ते करते, असं ते त्याला सांगत असतात आणि मग माझ्यासाठी मी कायदा पण चेंज करू शकते, असं ते सांगत असते. त्यानंतर मात्र जया जगताप त्याच्यासोबत तिसरा ऑप्शन ठेवतात. ते म्हणतात की अरे मी असं काही करणार नाही, तुझ्यासोबत तिसरा ऑप्शन आहे की तुला इथून निर्दोष तुझी मुक्तता सुटका करून टाकाल, असं ते बोलत असतात. त्यानंतर युवराज म्हणतो की मला तिसरी ही तुमची शर्त मान्य आहे आणि त्यांच्यासमोर बसायला लागतो. त्यानंतर तेवढ्यात तिथे एक जे मॅडम त्यांना म्हणतात की हे बघ तुझं अख्खं परिवार जरी पोलीस स्टेशनच्या बाहेर येऊन बसलं ना तरी मी तुला सोडू शकत नाही, कारण की तू खूप मेहनतीनं माझ्या हाती लागलेला आहे आणि एवढा इझिली इथून तू काही जाऊ शकत नाही, असं त्यांनी सांगितलेलं असतं. मात्र त्यानंतर तेवढ्यात आता एक त्यांचा हवालदार येतो आणि म्हणतो की कौशिकी तुमच्यासाठी भेटायला आलेले आहेत. त्यानंतर युवराज खूपच खुश होतो आणि म्हणतो की कौशिकी आमचा अख्खा परिवार काय, एक कौशिकीताई आमची बस झाली आहे. तिला जर कळालं ना तिचा भाऊ म्हणजे युवराज या ठिकाणी त्यांना अटक केलेली आहे तर ते तुम्हाला आता इझिली सोडावंच लागेल. त्यानंतर जे मॅडम त्याच्यावर चिडते आणि म्हणते की हां बघूताच ना कोण काय करते, की कोणी जरी आलं तरी मी काही घाबरत नसते. आता कौशिकी इकडे जया जगताप मॅडमला भेटण्यासाठी आलेली असते आणि कौशिकीला तर माहीत झालं कारण की युवराजला यांनी अटक केलेलं आहे आणि हे सर्व प्रकार कौशिकीसमोर उघडकीस आला तर काय कराल हे आपण पाहणार आहोत. त्यानंतर आता इकडे निशीचे आईवडील तिला 3-4 दिवसापासून कॉल करत असतात. मात्र निशी काही कॉल उचलत नसते आणि ती रडून खूप परेशान झालेली असते आणि तिच्या घरचे पण इकडे घरचे आईवडील तिच्यासाठी खूप परेशान झालेले असतात. त्यानंतर आता निशी तिला सातत्याने कॉल करत असतात. तेवढ्यात आता निशी डोळे पुसते आणि कॉल उचलते आणि विचारते त्याची आई की निशी पार्टी तर जोरदार झालेली दिसते, तू अद्यापही आमचा कॉल उचलत नाहीस असं का. त्यानंतर निशी रडत सांगते की युवराजला अटक केलेली आहे. त्यानंतर त्याची आई विचारते की युवराजने काय केलेलं आहे. त्यानंतर निशी रागाच्या भरात म्हणते
हे बघ, युवराजने काहीही केलेलं नाही, त्या तारिणीमुळे सर्व काही घडलेलं आहे. आता त्यांच्या घरीसुद्धा कळालेलं असतं की तारिणीमुळे युवराजला अटक केलेली आहे, कारण की आता त्यांचे आईवडील पण खूप तारिणीवर आता चिडलेले असतात. त्यानंतर आता इकडे बाबा घराचा दरवाजा उघडतात आणि घराचा दरवाजा ओपन केला तर त्याला समोर तारिणी आणि केदार दिसतात. त्यानंतर बाबा त्या दोघांसमोर हात जोडतात. त्यानंतर केदार त्यांचे हात खाली घ्यायला लागतो आणि म्हणतो की बाबा, हे तुम्ही काय करतात, तुम्हाला काही कशासाठी आमच्यासमोर हात जोडतात, असं ते बाबाला विचारतात. बाबा म्हणतात की मी तुमचा बाप म्हणून घेण्याच्या लायकीचा आज नाही झालो, हे सगळं माझ्या हातातून निसटून चाललेलं आहे, असं ते बाबा बोलत असतात त्यांना. त्यानंतर इकडे दयाकाका त्यांना म्हणतात की मी खरंच खूप हारलो आहे, कारण की मी माझ्या मुलाला घरामध्ये सुद्धा घेऊ शकलेलो नाही. दिवसभर त्यांना रात्रभर घराच्या बाहेर राहावं लागलं, असं बाबा बोलत असतात. आणि त्यांना म्हणतात की मी बाप म्हणून खरंच हारलेलो आहे, ना केदारसाठी काय करतोय ना युवराजसाठी काय करतोय खरंच, कारण की मी माझ्या बायकोचा अहंकार वाचवण्यासाठी इथे लेकराला बाहेर काढलेलं आहे, असं बोलत असतात. त्यानंतर तारिणी त्यांना समजून सांगते की नाही, जे पण पद्मिनी काकूंनी केलेलं आहे ते त्यांच्या एका मुलाच्या प्रेमापोटी केलेलं आहे आणि तुम्ही त्यांच्या बायको म्हणून तुमचं कर्तव्य तुम्ही पार पाडलेलं आहे, असं ते बोलत असतात. त्यानंतर दयाकाका म्हणतात की मी केदारला एक वचन दिलं होतं, तुझ्या डोक्यावरचं छप्पर मी कधीही जाऊ देणार नाही. मात्र त्या वचनाचं काय झालं ते मला निभवतासुद्धा आलेलं नाही. मात्र इकडे निशीने कॉल करून घरी सांगितल्यानंतर आता तिची आई खूपच चिडलेली असते, कारण की तिचा निशीचे जे पण वडील असतात ते तारिणीला खूप लाड करत असतात आणि तारिणीच्या वागणुकीची तारीफ करत असतात. मात्र तिची आई त्यांना म्हणते की हे बघा, तुम्ही तुमच्या त्या लाडक्या तारिणीने आज माझ्या चक्क निशीचं जीवन हे उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे, त्या युवराजरावांना अटक करून घेतलेली आहे, असं तो बोलत असतो. आणि म्हणतो की आता मी जाऊन बघा तिथे काय करते तुमच्या तारिणीसोबत, कारण की ती काही चांगली वागणूक मुलगी नाही. मला एक दिवस माहीतच होतं ती माझ्या मुलीचा संसारही उद्ध्वस्त करणार. त्यानंतर तिचे बाबा समजून तिला खूप सांगत असतात, मात्र ती काय ऐकण्याचं नावही घेत नाही. त्यानंतर ते म्हणतात की ती म्हणते तुम्ही खबरदार जर तिकडे काही आलात तर, आणि मी आता जे काही कराल ते मी करणार आहे, कारण की मी माझ्या मुलीला आता पूर्णपणे सपोर्ट करणार आहे, असं ते बोलत असतात. त्यानंतर आता इकडे दयाकाका जे पण तारिणीशी बोलत असताना म्हणतात की तारिणी म्हणते तुम्ही जे काही केलं दयाकाका ते योग्यच केलं आहे, तुम्ही असं स्वतःला त्रास करून घेऊ नका, कारण की तुम्हाला ते युवराजमुळे खूप त्रास होत आहे आणि आता आमच्यामुळे पण तुम्हाला त्रास व्हायला नको, असं तारिणी दयाकाकांना बोलत असते. त्यानंतर तारिणी आता दयाकाकांना पूर्णपणे समजून सांगते की म्हणते आजही आम्हाला बाहेर काढलं तरी आमचं प्रेम तुमच्याविषयी काहीही कमी होणार नाही, तेवढ्याच मायेनं आणि प्रेमाने आम्ही तुमच्याशी वागू, कारण की आपलं नातं हे फक्त घराच्या आत आणि उंबराच्या बाहेर नसून आपल्या दोघांच्याही मनामध्ये, असं तारिणी त्यांना समजून सांगत असते. तेवढ्यात तिथे काकू येते आणि म्हणते की काय तुम्ही इथं आलेले आहेत. आणि त्यानंतर आता काकू दयाकाकांना अपडेट देते की तारिणी म्हणजे कौशिकी आता पूर्णपणे युवराजला जे पण आपण घडलेलं आहे ते कौशिकीला आपण सांगितलेलं आहे. आता कौशिकी घरी येण्याच्या ऐवजी डायरेक्ट तिकडे पोलीस स्टेशनमध्ये गेलेली आहे, असं ते बोलत असतात. मात्र आता दयाकाका म्हणतात की अरे तिनं मला अगोदर सांगायला तर पाहिजे होतं, मी पण गेलो असतो तिथे. त्यानंतर ते काकू म्हणतात की आता ती सर्व काही व्यवस्थितरित्या पार पाडेल, तुम्ही नका काळजी करू. त्यानंतर आता युवराज आपला निर्दोषमुक्त सुटेल, असं ते बोलत असतात. त्यानंतर दयाकाका म्हणतात की तो सुटलाच पाहिजे, कारण की त्याने काही केलं नाही आणि तो जर सुटला तर घरामधलं वातावरण पुन्हा एकदा पूर्वीसारखं व्यवस्थित होऊन जाईल, असं दयाकाका बोलत असतात. मात्र तारिणी आणि केदारला समजलेलं असतं की कौशिकी आता पोलीस स्टेशनला गेलेलं आहे. कौशिकीला जर आणखीनच काही माहिती झालं याबद्दलचं तर आता कौशिकी काय करेल, आणि यामुळेच आपल्याला कौशिकीने घरात बाबा दयाकाकांना भेटू पण दिलं नाही आणि कौशिकीला जर समजलं हे सर्व काही आपल्यामुळे प्रकार घडलेला आहे ते कौशिकी आणखीनच आपल्यावर किती चिडेल हे तारिणी आणि केदारला आता पूर्णपणे जाणवत असतं. आता उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता तारिणी या पुढचा निर्णय कसा घेईल हे आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा.